लोकसभेमध्ये वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडण्यात आलं आणि त्यावेळी विधेयकाच्या बाजूने 269 मतं तर विरोधामध्ये 198 मतं पडलेली आहेत। मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयकाला मंजुरी दिली होती आणि त्यानंतर हे विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आलेलं होतं। या विधेयकाला मंजुरी मिळावी यासाठी केंद्रातील मोदी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। हे विधेयक आता जेपीसी कडे पाठवलं जाईल। वन नेशन वन इलेक्शन या विधेयकावरती एक मत झाल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील आणि त्यामुळे निवडणूक खर्च आणि प्रशासकीय भार कमी होईल। जे राष्ट्रीय हिताचे असेल, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात आणि ज्यामध्ये अनेक आव्हाने उभी राहतात। निवडणुका एकाच वेळी घेतल्या तर निवडणुकीचा खर्च एकदाच होईल आणि त्यामुळे पैसाही वाचेल आणि वेळही खूप वाचेल। तसंच लोकांचा फायदा होईल आणि देशाचाही फायदा होईल असं सरकारचं म्हणणं आहे। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या सोबत न्यूज प्लॅनेटमध्ये आमंत्रित केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ता महाराष्ट्र अजित चव्हाण देखील आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अजित चव्हाण, एका बाजूला आपण चर्चा बघतो आहोत ती वन नेशन वन इलेक्शनची, मात्र वन नेशन वन इलेक्शन सत्यामध्ये येण्यासाठी पुढच्या 10 वर्षांचा कालावधी लागणार आहे। याचा विचार करण्यात आलेला आहे का? त्या काळामध्ये 10 वर्षांनंतर लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र होण्याचा मानस आहे। फार मोठा पिरियड आहे अजित चव्हाणजी। विशालजी, आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला, जगभरामधल्या आपल्या प्रेक्षकांना, लोकशाहीच्या प्रेक्षकांना मला हेच सांगायचं आहे की या देशाचे पंतप्रधान विश्वगौरव आदरणीय नरेंद्र मोदीजी सतत 24 तास देशाचा ध्यास घेऊन असतात, त्याचं हे द्योतक। विशालजी, आपण महाराष्ट्रामधले लोकप्रिय संपादक आहात। आपण हे म्हणालात या चर्चेमध्ये की पुढचे 10 वर्ष याला लागू शकतात। मी जर ते म्हणाला असतो तर आमच्या विरोधकांनी म्हटलं असतं की हे आता बघा कशी भलामण करतात, पण ते आपण सांगितलं आणि ते खरं आहे। भविष्य काळामध्ये डिलिमिटेशन होणार आहे। आपण एक लक्षात घ्या की मतदारसंघांची लोकसभेच्या विधानसभेच्या विभागणी होणार आहे कारण आपल्याकडे लोकसंख्या वाढलेली आहे। डेन्सिटी म्हणजे घनता आपल्या विधानसभा लोकसभा मतदारसंघांची वाढलेली। मोदीजींनी बघा नवीन संसद भवनाची निर्मिती केली। अगदी कोविडच्या काळात सुद्धा त्याचं काम सुरू ठेवलं। त्याच्या विरोधामध्ये विरोधक कोर्टामध्ये गेले। एक कारण असंही होतं की आपल्याकडे नवीन आपण डिलिमिटेशन करत नव्हतो, विभागणी करत नव्हतो, कारण एक कारण असंही दिलं जायचं की संसद भवनामध्ये जागा नाहीये। बघा काय असतं, शेवटी तुम्ही नेतृत्व करत असताना देशाच्या भविष्याचा विचार केला पाहिजे। या वन नेशन वन इलेक्शन मुळे आपल्या देशाचा हजारो कोटींचा निधी वाचणार आहे। हे पैसे तुमचे माझे आपल्या सगळ्यांच्या टॅक्स मधनं गेलेले असतात। हे जर घडलं आणि नवीन विचार केला पाहिजे। आपल्या देशामध्ये यापूर्वी एकदाच सगळे इलेक्शन झालेले आहेत, आता 4 वेळा यापूर्वी देशामध्ये तसं झालेलं आहे, पण मग हळूहळू वेगवेगळ्या कारणांनी विधानसभा लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या व्हायला लागल्या। आणि विशालजी, मला एक गोष्ट सांगायची की हे आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे देशाच्या भल्याचं काय वाईट काय। लोकशाहीमध्ये शेवटी आपण सगळे मिळून हा देश चालवतो, आपण सगळे देशाचे नागरिक आहोत। सत्ताधारी विरोधक म्हणून हे पाहूच नाही, कारण मोदीजी काय हे आपल्या स्वतःसाठी करत नाही, भारतीय जनता पार्टी हे आपल्या स्वतःसाठी करत नाहीये, तर हे देशासाठी सुरू आहे। ते प्रत्यक्षात यायला काही कालावधी जावा लागणार आहे, पण टप्प्याटप्प्यानं आदरणीय पंतप्रधानांनी सर्व विरोध झुगारून काढत त्याच्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा सुसज्ज केलेली आहे। आणि या पाठीमागे फक्त देशाचा पैसा वाचावा, सुसूत्रता यावी, लोकशाही अधिक बळकट व्हावी, हाच एकमेव उद्देश आहे। आणि माझं तर विरोधकांना सुद्धा आवाहन आहे की आम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये बघा विरोध होतो, पण नंतर जेव्हा त्याची उपयुक्तता कळते, राजीव गांधीजींनी टेक्नॉलॉजी आणली, त्याचा विरोध करण्यात आलेला होता, पण पुढं लक्षात आलं ना आपल्या की ही टेक्नॉलॉजी चांगली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय विरोध या सगळ्याला होता कामा नये। यातला फायदा नफा नुकसान याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। आणि मला असं वाटतं की देशाच्या सामान्य जनतेला, एक सारासार ज्या माणसाला बरं वाईट कळतं, त्याला यातला देशाचा फायदा काय ते कळतंय असं मला वाटतं। अजितजी, तुमची बाजू मला लक्षात आलेली आहे, विरोधकांची बाजू मांडून घेणं आणि जाणून घेणं महत्त्वाचं आहे।
विकास लवांडेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे। निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची आवश्यकता भासेल तर संविधानाच्या 83, 85, 172, 174 आणि 356च्या या 5 कलमांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल करावे लागतील आणि त्यासाठी लागणारा कालावधी। मग तुमचा विरोध नेमका कशासाठी आहे विकास लवांडेजी? मुळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आरएसएस यांना मुळातच संसदीय लोकशाही प्रणाली मान्य नाहीये। त्यांना पूर्वीपासूनच म्हणजे त्यांचं 1950 साली जेव्हा भारताची राज्यघटना इथे अस्तित्वात आली तेव्हापासूनच त्यांचा विरोध होता राज्यघटनेला आणि त्यांना अध्यक्षीय लोकशाही हवी। तुम्हाला आठवत असेल 90 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये 89-90च्या काळात त्यांच्या जाहीर अजेंड्यावर होतं जाहीरनाम्यामध्ये की आम्ही अध्यक्षीय लोकशाही आणणार म्हणून। त्यामुळं त्यांना एक देश एक भाषा, एक देश एक पक्ष, एक देश एक नेता, एक देश एक कायदा, एक देश एक धर्म, एक देश एक निवडणूक, सगळे एक 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 ही सगळी जी काय पद्धती आहे ही मुसोलिनी किंवा हिटलरच्या पद्धतीने ही रचना आहे। आता एक इलेक्शन, एक नेशन एक इलेक्शन हा जो काय त्यांचा स्वप्न आहे, हा काय नारा आहे, याच्यामध्ये पैशाचा खर्च बचत होणार आहे, प्रशासनाची काय वेळ वाचणार आहे वगैरे वगैरे, हे सगळं काही लॉजिक नाही, याला कुठलाही खर्च वाचणार नाही। मुळामध्ये जर त्यांना एकत्रित निवडणुका घ्यायच्या होत्या, आता मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल, आता गेल्या 6 महिन्यातली गोष्ट आहे, झारखंड, जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्र एका वेळेस 4 देशाच्या तुम्ही राज्याच्या निवडणुका घेऊ शकला नाहीत। तिथे तुम्हाला अनेक अडचणी सांगितल्या। बऱ्याच उत्तर अजितजी देतील। विकासजी लोकसभेमध्ये ऐका लोकसभेमध्ये तुम्ही 7 टप्प्यामध्ये निवडणुका का घेतल्या? तुम्हाला एका टप्प्यात लोकसभेची निवडणूक घेता आली नाही साधी। याचं उत्तर घेऊयात आपण। अजितजी अगदी थोडक्यात। नाही, माझा एक बाळगोत प्रश्न आहे, म्हणजे खरं तर विकासजींनी ज्या काही सगळ्या गोष्टी आता मांडल्या त्या जर एखाद्या सारासार विचार करणाऱ्या माणसांना ऐकल्या तर ते थोडंसं हास्यास्पद आहे। पण माझे मित्र आदरणीय विकासजींना मला एक प्रतिप्रश्न आहे, माझा बाळगोत प्रश्न आहे की 1 नेशन 1 इलेक्शन झाल्यानं या देशाची संसदीय लोकशाही प्रणाली कशी बदलेल? थोडं मार्गदर्शन करा बरं विकासजी। हा सांगतो। मुळामध्ये आता काही राज्यांच्या निवडणुका, आता महाराष्ट्राची आत्ता झाली, काही राज्यांच्या पुढच्या वर्षी होणार आहेत, बिहारची वगैरे, काही राज्यांच्या गेल्या वर्षी झाल्यात। ह्या सगळ्यांच्या निवडणुका एका वेळेस तुम्ही करणार, एका वेळेस राज्य, एका वेळेस केंद्र घेणार। एकतर हे कायदेशीर दृष्ट्या घटनेच्या चौकटीत बसत नाही, तुम्हाला संविधानात बदल करायचा। प्रणाली कशी येईल? दुसरं सांगतो तुम्हाला ती विरोधी पक्ष सुद्धा मान्य नाहीये। तुम्हाला ईव्हीएम मध्ये घोटाळा करायचा आणि एका वेळेस सगळी राज्य आणि सगळा देश एका वेळेस ताब्यात घ्यायचा आहे। मी तुम्हाला प्रश्न विचारून तुमच्याकडून घेतोय की तुमचं शंका निरसन व्हावं। तुमची अध्यक्ष लोकशाहीचीच पाठिंबान भूमिका आहे पूर्वीपासून। काढून बघा आरएसएसची भूमिका। तुम्हाला संसदीय लोकशाही प्रणाली मान्यच नाहीये। विकासजी, अजितजींनी थेट विचारलेला प्रश्न आणि तुमचं उत्तर मात्र 1 नेशन 1 इलेक्शन सर्वसामान्य मतदारांचं नेमकं काय होणार यावरती देखील आपण सातत्यानं मान्यवरांशी चर्चा करत राहणार आहोत। हा विषय आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। तुर्तास या विषयावरती बोलण्यासाठी अजितजी तुम्ही जोडला गेलात वेळात वेळ काढून, आणि विकासजी आपणही जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।